आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांना उत्तर देताना महेंद्र दळवींचं वक्तव्य। जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल होईल त्याला। हे त्यांनी सांभाळून बोलावं, बालिश बुद्धीने बोलू नये असा आमचा सबुरी सल्ला आहे। आम्ही बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकतो, त्यांनी सबुरीने घ्यावं असं आमचं प्रामाणिक मत आहे। एकनाथ शिंदेना नम्र विनंती। 3 इडियट्सला आवरा। सुनील तटकरेंवरील टीकेनंतर सूरज चव्हाणांचा गोगावले। महेंद्र दळवी आणि थोरवेंवर पलटवार। माजी शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना नम्र विनंती आहे की शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। शिंदेच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढण्याची ठाकरेंची रणनीती। ठाणे पालिका आपलीच राहणार, आतापासून तयारीला लागा। बैठकीत उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार आमच्या संपर्कात, त्यांना कधी पक्षात घ्यायचं शिंदे ठरवणार। मंत्री संजय शिरसाटांचा दावा। पहिल्यापासून संपर्कात आहे, आता ते यायचं, आता आम्ही कधी घ्यायचं हे आम्ही ठरवायचं। पण योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे आणि तो निर्णय लवकरच घेतला जाईल। मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का। माजी नगरसेविका राजुल पटेल शिंदे गटात। विधानसभा निवडणुकीत वर्सोव्यातून उमेदवारी न दिल्याने पटेलांची नाराजी। शिंदे गटात उदय होणार, संजय राऊतांकडून पुनरुच्चार। शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, संजय राऊतांचा दावा। मी आपल्याला म्हणालो शिंदे गटामध्ये उदय होणार। राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली। उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत छुपी रणनीती। राऊतांना माहिती नाही, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। धाराशिवमध्ये बदल झाले तर वावगं वाटायला नको, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक यांचं सूचक वक्तव्य। ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा। ची जागा लढून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने केलेली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काय असं विशेष वावगं वाटायला नको। महाविकास आघाडी 2024ला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, राऊतांचा दावा। आणि आता उपमुख्यमंत्री पद घेतलं नसतं तर काय केलं असतं? कारवाईपासून वाचण्यासाठी शिंदे गेले, काही करून सत्तेत राहण्याची यांची भूमिका, राऊतांची टीका। 2024 साली आपण मुख्यमंत्री राहा निवडणुकानंतर असंही सांगण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये ह्याचा मान राखला त्याचा मान राखला हे म्हणणं हे तर्कसंगत नाही।